एका बाजूला पोटच्या गोळ्याचा झालेला मृतदेह आणि दुसऱ्या बाजूला समोर ठेवलेलं तब्बल 1 कोटी रुपये. कोणत्याही सामान्य माणसाचे पाय डगमगले असते, पण या बापाचा स्वाभिमान डोंगरा एवढा मोठा होता. माझ्या मुलीच्या रक्ताचा सौदा मी कधीच करणार नाही, असं तो ठणकावून सांगत होता. ही ठणकावून सांगणाऱ्या एका बापाची संघर्ष गाथा आज आपण पाहणार आहोत. अंबाजोगाईच्या आचार्य टाकळीमध्ये असं काय घडलं की एका 3 महिन्याच्या गर्भवतीला आपल्या प्राणाला मुकावं लागलं. नेमकं काय घडलं होतं, कसं घडलं होतं, तेच आपण या विशेष रिपोर्टमध्ये पाहणार आहोत. 17 फेब्रुवारी 2019 रोजीचा तो दिवस होता. पाडोळी येथील मनोहर काळे यांनी आपली लाडकी लेक मनीषा हिचं लग्न आचार्य टाकळी येथील जगन्नाथ आचार्य याच्याशी लावून दिलं. 15 तोळे सोनं दिलं होतं. संसार उपयोगी वस्तू आणि लाखो रुपये खर्च करून मुलीचा संसार सुखाचा होईल असं त्यांना वाटलं होतं. पण लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यातच सासरच्या मंडळींनी आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. पती जगन्नाथला हवी होती नवी कोरी कार आणि सासू सासऱ्यांना हवं होतं मानपान. सासूला सोन्याची अंगठी का घातली नाही, या एका क्षुल्लक कारणावरून मनीषाचा छळ सुरू झालेला होता. सुरुवातीचे दिवस तर मनीषाच्या आयुष्यात अतिशय आनंदात गेले होते, पण किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा त्रास ती थट्टा मस्करीत घेत होती. आज ना उद्या मला सासरचे लोक सांभाळून घेतील, त्यामुळे मनीषाच्या आईवडिलांना त्रासाविषयी ती सांगत नव्हती. आई बाबांनी माझ्या लग्नात खूप मोठा खर्च केला आहे, जर त्यांना त्रासाविषयी सांगितलं तर ते खचून जातील. त्यामुळे मनीषा सासरी तिचा कोणत्याही प्रकारचा छळ झालेला सांगत नव्हती. सर्व काही ती सहन करत होती. काही झालं तरी मी हे काहीच सांगणार नाही असं ती म्हणत होती. शेवटी मनुष्य हा सर्व काही सहन करण्याचा प्रयत्न करत असतो. ज्या पद्धतीने सासरीपूर्वी त्रास व्हायचा तो आता होत नाही असं सांगितलं जातंय, बोललंही जातंय. मात्र तसा त्रास अजूनही काही घरात सुरूच आहे. इथं मुलांना लग्नाला मुली मिळत नाहीत आणि ज्यांना मिळाल्या त्या नीट नांदवता येत नाहीत. अशीच अवस्था मनीषा आणि जगन्नाथ यांच्या बाबतीत झाली होती. जगन्नाथ हा काम करत होता. स्वतःच्या कष्टावर काय मौज मजा करायची तर करायची ना. दुसऱ्याची मुलगी आपल्या घरात आली म्हणजे तिच्या माहेरच्या संपत्तीवर आपला डोळा असतो का? आणि ते ठेवणं सुद्धा योग्य नाही. पण काही महाभाग असे आहेत की माझं ते माझं आणि दुसऱ्याचं देखील ते माझंच, अशा प्रकारची वाईट सवय लागलेली आहे. तुमचं लग्न झालं तेवढ्यातच मोठेपणा माना. तरुणाचं सध्या बघा तुम्ही, आयुष्य 35 वर्ष पार केले तरी त्यांचं लग्न होत नाही. शेवटी प्रत्येकाच्या घरात मातीच्या चुली असल्या तरी त्या पेटवणारी लक्ष्मी आपल्या घरात आली म्हणजे तिच्यावर तुटून पडायचं का? तिला त्रास देऊन तुम्ही मौज मजा करत असाल तर तो आनंद तुम्हाला किती काळ टिकणार आहे? हे सर्व मूर्खाचे लक्षण मानायला लागतील. जाऊ द्या, मूळ मुद्द्याकडे येऊ आपण. तर मनीषाने सर्व काही आपल्या मनात दाबून ठेवलं होतं. तिने आई वडिलांना ह्याचं काहीच माहिती सांगितली नव्हती अथवा कळू देखील दिलं नव्हतं. आज ना उद्या दिवस जातील आणि माझा दिवस येईल या अपेक्षेने ती जगत होती. पण तो दिवस तिच्या आयुष्यात येण्यापूर्वीच बरंच काही घडविण्याचा विचार पती करत होता. 4 महिन्याच्या कालावधीमध्ये मनीषा ओझरचे शब्द आपल्या आईच्याही कानावर टाकत होती. शेवटी घरात कुरबुर चलत असतात, त्यामुळे आईनं देखील सांगितलं की तुझ्या आयुष्यात देखील सुखाचे दिवस येतील, त्यासाठी कष्ट सहन करावं लागेल. एवढ्यावरच मनीषा शांत बसली. सासरचे लोक आपल्याला समजून घेत नाहीत, मी तरी त्यांना समजून घ्यावं म्हणून ती काहीच बोलत नव्हती. पण तिच्या आयुष्याचा शेवट अगदी जवळ आला होता. 5 ऑगस्ट 2020 रोजीचा तो दिवस होता. सकाळ उजडलेली होती. मनीषाच्या घरी काहीतरी घडलंय याची चहूल गावातील लोकांना लागली होती. घरात शांतता दिसत होती. ॲम्ब्युलन्स देखील दारात येऊन थांबलेली होती आणि काही क्षणात गावभर झालं की मनीषा ही जग सोडून निघून गेली. पण ती कशी गेली? मनीषाचे वडील मनोहर काळे यांना फोन आला की मनीषाचा मृत्यू झालाय. लाडाची लेक गेल्याचे शब्द बापाच्या कानावर पडताच बापाच्या पायाखालची जमीन सरकली. आईच्या कानावर वार्ता गेली. आई धायमुकलून रडू लागली. घरातील इतर लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली होती आणि हातात जे काही काम होतं ते सर्व सोडून हे सर्वजण आचार्य टाकळी या दिशेने निघाले होते. मनीषाचं सासर गाठायचं ठरविलं होतं. तोपर्यंत मनीषाच्या बाबतीत सर्व काही करण्याची तयारी देखील सुरू झालेली होती. मनीषाचे वडील, आई, सर्व लोक त्या ठिकाणी पोहोचले होते. पण सासरच्यांनी बनाव रचला की तिनं जीवन संपवलंय. खरोखरच हा प्रश्नच होता. पण तेव्हाच मनीषाच्या वडिलांना काहीतरी वेगळंच दिसलं. मनीषा ही माझी असं करू शकत नाही, हा शब्द तिच्या वडिलाच्या तोंडातून निघत होता. म्हणून आईवडील हांबारडा फोडून त्या ठिकाणी रडत होते. मात्र सासरचे लोक त्यांना आवरण्याचा प्रयत्न करत नव्हते. मात्र त्यांच्याकडे ते फक्त केवळ वेगळ्या नजरेने पाहत होते.
पण वडिलांचं काळीज मनीषाचा मृत्यू झाला हे ऐकायला तयार नव्हतं. मनीषाच्या अंगाची आईवडिलांनी पाहणी केली त्यावेळी मनीषाच्या अंगावर महाराणीचे व्रण दिसत होते. तोंडातून फेस येत होता. बापाचं काळीज ओरडून सांगत होतं की आत्महत्या नाही, हा खून आहे. ॲम्ब्युलन्सने मनीषाचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला आणि त्या ठिकाणी शवविच्छेदन देखील करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यामध्ये आपल्याला सर्व काही कळेल असं देखील सांगितलं. त्यानुसार यामध्ये काय सत्य आहे ते समोर येणार होतं. काही वेळाने मनीषाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला होता. मात्र त्या रिपोर्टमध्ये सत्य बाहेर पडेल की नाही याची देखील भीती आईवडिलांना होती. पण अखेर ते सत्य बाहेर आलंच. सासरचे लोक ओरडून सांगत होते मनीषाने स्वतः सर्व केलंय. पण शवविच्छेदन जो अहवाल आला होता त्यात मनीषाच्या डोक्यात आणि छातीवर गंभीर स्वरूपाच्या जखमा होत्या. पतीनं त्या रात्री तिच्या छातीवर कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण केलेली दिसत होती. मनीषा सोडा म्हणून त्या रात्री ओरडत होती, किंकाळत होती, पण कोणालाच तिची दया आली नाही, मया आली नाही. हे सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे मनीषाच्या पोटात 3 महिन्याचं बाळ देखील वाढत होतं. घराचा वारसदार मनीषाच्या पोटात आहे हे असताना सुद्धा पती जगन्नाथ यांनी हे सर्व केलं होतं. मनीषा ओरडत राहिली. खाली पडलेल्या मनीषाचा कधी मृत्यू झाला हे त्याला सुद्धा कळालं नाही. तरी सुद्धा जगन्नाथ थांबला नव्हता. तो मारतच राहिला. आईवडिलांनी त्याला थांबवलं पाहिजे होतं पण त्यांनी थांबवलं नाही. जेव्हा मनीषाची हालचाल बंद झाली त्यावेळी मात्र जगन्नाथ शुद्धीवर आला आणि त्यानंतर तो नाटक करू लागला. नंतर त्याने मनीषाचा मृत्यू झाला म्हणून आरडाओरडा सुरू देखील केला. पण जेव्हा सर्व काही पार पडलं तेव्हा त्याच्यासह सासरच्या लोकांवर गुन्हा देखील दाखल झाला. शेवटी तुम्ही गुन्हा केलाय तर तो कुठे ना कुठे सिद्ध होत असतो. तुम्ही किती लपवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही पाप केलं, त्याची शिक्षा तुम्हाला मिळणार. आता जगन्नाथ हा श्रीमंत होता. तो काय गरीब नव्हता तरी त्याचा डोळा सासरच्या संपत्तीवर होता. जेव्हा हे सर्व त्यानं केलं त्याला वाटलं की आता मनीषाचे वडील समजून घेतील. आता मनोहर काळे हे माजलगावच्या साखर कारखान्यामध्ये साधे कर्मचारी होते. त्याला वाटलं पैशाचं आमिष दाखिलं म्हणजे सर्व काही निभून जाईल. त्यामुळे त्याने वडिलांना 1 कोटी रुपये देण्याचा प्रयत्न केला. हे सर्व केस थांबवा, झालं गेलं सर्व विसरून जा, मी तुम्हाला 1 कोटी देतो, पैसे घ्या आणि केस मागे घ्या, असं तो वडिलांना सांगत होता. पण मनीषाचे वडील मनोहर काळे यांनी त्या पैशाच्या ढिगाऱ्याकडे डोंकून सुद्धा पाहिलं नाही. त्यांनी ठरवलं होतं की जोपर्यंत मुलीच्या मारेकऱ्याला जन्म ठेप होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तब्बल 6 वर्ष हा बाप कोर्टाच्या पायऱ्या झिजवत राहिला. या प्रकरणाची अंबाजोगाईच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉक्टर रचना आर तेहरा यांच्या समोर सुनावणी सुरू झाली होती. सरकारी वकील ॲडव्होकेट शिवाजीराव मुंडे यांनी 8 महत्त्वाचे साक्षीदार तपासले. तांत्रिक पुराव्यांनी सिद्ध झालं की मनीषाने जीवन संपवलंच नव्हतं तर तिचा निर्गुणपणे खून करण्यात आला होता. सोमवारचा दिवस होता 30 मार्च 2026 रोजीचा. कोर्टात सर्वत्र सन्नाटा पसरलेला होता. सर्व लोक जमायला सुरुवात झाली होती. केस संदर्भात सर्व काही युक्तिवाद सुरू झाले होते. आता फक्त शिक्षा सुनावण्यात येणार होती आणि त्याच वेळी काय शिक्षा होईल याकडे सर्वांच्या नजरा देखील लागल्या होत्या, लक्ष देखील लागलेलं होतं. न्यायाधीश त्यांच्या खुर्चीवर बसले होते. आता तो क्षण आला होता. न्यायाधीश म्हणाला, आरोपी जगन्नाथ आचार्य याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येत आहे. काही क्षणात त्या ठिकाणी वातावरण अतिशय शांत झालं. सासू सासऱ्यांनाही पुराव्याची छेडछाड केल्याबद्दल सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. क्षणात कोर्ट रूममध्ये सन्नाटा दिसला. सर्वत्र शांतता पसरली. जगन्नाथ त्याचे वडील कानावर हे शब्द पडताच डोळ्यात त्यांच्या पाणी आलं आणि एका बापाला 6 वर्षानंतर न्याय मिळाला. आज मनीषा या जगात नाहीये पण तिच्या वडिलांनी मिळवून दिलेला हा न्याय समाजातील अशा अनेक नराधम पती आणि सासरच्या लोकांसाठी खरोखरच चपराक आहे. जे हुंड्यासाठी एका मुलीचा बळी घेतात आणि त्यानंतर 1 कोटी रुपयापेक्षा मुलीचा स्वाभिमान मोठा असतो हे जेव्हा त्याचा बाप मनोहर काळे यांनी जगाला दाखवून दिलंय, खरोखरच त्यांचं कौतुक करावं लागेल. तुम्हाला या निकालावर काय वाटतं? अशा नराधमांना फाशीची शिक्षाच हवी होती का? ते देखील तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. सतर्क राहा, सुरक्षित राहा. तोपर्यंत नमस्कार.